गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. मातृभूमी ही संस्कारांची, वैज्ञानिक रणवीरांची कथा तयाच्या ऐकायाला ठरला फक्कड बेस, ठरला फक्कड बेस. गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. देव देश अन धर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी, स्फूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून. गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. चला गोष्टींच्या दुनियेत. नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणींनो, मी वेदांती मोरणे. गेली 10 दिवस आपण सगळ्यांनी जल्लोषात गणपती बाप्पाचा उत्सव साजरा केला. गोष्टींच्या दुनियेच्या माध्यमातून आपल्याला छान छान गोष्टींची मेजवानीही मिळाली. माझ्यासारख्या सगळ्या इतर दोस्तांनी रोज गणपती बाप्पाची एक छान कथा सांगितली. गणपती बाप्पाच्या गोष्टींच्या उपक्रमाची सांगता सुद्धा सिद्धिविनायकाच्या कथेने करूया. प्राचीन काळातली ही गोष्ट आहे. तेव्हा अंतरिक्षात पृथ्वी नव्हती, जीवसृष्टी आणि निसर्गसृष्टी नव्हती. अशा वेळी ब्रह्मदेवाच्या मनात सृष्टीची निर्मिती करण्याचा विचार आला. आपले कार्य सिद्ध व्हावे म्हणून ब्रह्मदेवांनी गणेशाच्या एकाक्षरी मंत्राचा अखंड जप केला. ब्रह्मदेवाच्या त्या मनोभावे केलेल्या जपामुळे गणेश प्रसन्न झाला. त्याने ब्रह्मदेवांना वर मागायला सांगितले. तेव्हा ब्रह्मदेवांनी आपल्या मनातली सृष्टी रचनेची इच्छा बोलून दाखवली आणि ती पूर्ण होण्यासाठी वरदान मागितले. गणेशाने त्यांना तसे वरदान दिले. गणपतीने वरदान दिल्यामुळे ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची शक्ती निर्माण झाली. शक्ती प्राप्तीनंतर ब्रह्मदेवांनी पुन्हा गणपतीची पूजा केली. त्यावेळी अचानकपणे 2 कन्या प्रकटल्या. त्या रिद्धी सिद्धी होत्या. पूजा झाल्यानंतर ब्रह्मदेवांच्या समोर गणपती प्रकटला. लोक कल्याणासाठी मला वरदान द्या, असे वरदान ब्रह्मदेवाने हात जोडून मागितले. गणपतीने तसे वरदान दिल्यानंतर ब्रह्मदेवांनी त्या 2 कन्या रिद्धी आणि सिद्धी गणपतीला अर्पण केल्या. त्यानंतर काही काळाने ब्रह्मदेवाने अत्यंत सुंदर अशी सृष्टी निर्माण केली. नद्या, डोंगर, झाडे, वेली, पशु, पक्षी, मानव, भूचर, जलचर निर्माण केले. ती सृष्टी मनोहारी व रम्य होती. एकदा श्री विष्णू शांतपणे झोपलेले असताना त्यांच्या दोन्ही कानातून 2 राक्षस बाहेर पडले. त्यांची नावे मधु आणि कैटभ होती. त्या दोघा क्रूर राक्षसांनी सर्वत्र थैमान घातले होते. आपल्या अत्याचाराने लोकांना हैराण केले. त्यानंतर मधु व कैटभ यांनी ब्रह्मदेवांना त्रास द्यायला सुरुवात केली. या महाभयंकर राक्षसांचा नाश फक्त विष्णूच करू शकतात अशी ब्रह्मदेवांना खात्री वाटत होती. परंतु विष्णू तर गाढ झोपेत होते. त्यांना जागे करण्यासाठी ब्रह्मदेवांनी निद्रा देवीची आराधना केली आणि श्री विष्णूंना जागे करण्याची तिला विनंती केली. श्री विष्णू लवकर जागे झाले नाही. त्या काळात राक्षसांचे अत्याचार वाढतच होते. श्री विष्णूंना जेव्हा जाग आली तेव्हा त्यांना मधु व कैटभच्या क्रूरपणाची कहाणी समजली. ती ऐकून श्री विष्णू संतप्त झाले. त्यांनी दोघा राक्षसांना गाठले. त्यांना युद्धाचे आव्हान दिले. तेव्हा मधु व कैटभ यांनी विष्णूंना कुठल्याही शस्त्राविना युद्ध करण्याचे आव्हान दिले. त्याला विष्णूने संमती दिली. तिघांमध्ये मग तुंबळ युद्ध झाले. श्री विष्णूने त्या राक्षसांवर अनेक डावपेच टाकले, पण श्री विष्णूंना विजय मिळताना दिसेना. त्या तिघांचं युद्ध 5000 वर्ष चाललं, पण कुणीच पराभूत होईना. शेवटी श्री विष्णू मग गायन कलेत निपुण असलेल्या गंधर्वाचे रूप घेऊन वीणेवर सुमधुर आवाजात गायन करू लागले. श्री विष्णूंच्या गायनाने सारे श्रोते मंत्रमुग्ध झाले. श्री विष्णूंच्या गायनाची सर्वांना भुरळ पडली होती. लोक देहभान हरपून गाणे ऐकू लागले. ही वार्ता श्री शंकराच्या कानावर पडली. त्यांनी आपले 2 गण पाठवून विष्णूंना कैलासावर येण्याचे निमंत्रण दिले. श्री विष्णूंनी ते निमंत्रण स्वीकारून कैलासाकडे निघायला सुरुवात केली. कैलासावर शंकरांनी श्री विष्णूंना गायन करायला सांगितले.
विष्णूंनी गायन सुरू करताच त्या गायनाच्या माधुर्याने शिवशंकर भान विसरून डोलू लागले. आनंद विभोर होऊन त्यांनी विष्णूंना मिठी मारली आणि म्हणाले, तुमच्या गायनाने मी खुश झालो. तुम्हाला काय वरदान हवे ते मागा. त्यावर विष्णूंनी मधु व कैटभ यांच्याबरोबर झालेल्या युद्धाची हकीकत सांगितली आणि म्हणाले, त्या 2 राक्षसांचा पराभव मी करू शकलो नाही. देवा, मला युद्धात विजयी होण्याचे वरदान द्या. शिवशंकरांनी सर्व हकीकत ऐकून घेतली आणि नंतर म्हणाले, युद्धाच्या प्रारंभी तुम्ही गणेशाची प्रार्थना करून आपण त्याला प्रसन्न करून घेतले नव्हते, त्यामुळे तुम्हाला विजय मिळाला नाही. आता तुम्ही गणेशाची आराधना करा, म्हणजे नक्कीच यश मिळेल. गणेशाची आराधना करण्यासाठी शिवशंकरांनी श्री विष्णूंना ओम गंग गणपतये नमः हा मंत्र दिला. आराधना करण्यासाठी श्री विष्णू सिद्धिक्षेत्र या टेकडीवरच्या जागेची निवड केली आणि तिथे ओम गंग गणपतये नमः या मंत्राची अखंड 100 वर्षे तपश्चर्या केली. श्री विष्णूंनी केलेल्या तपश्चर्येमुळे गणपती प्रसन्न झाले. श्री विष्णूंनी गणपतीला विजयाचे वरदान मागितले. गणपतीने श्री विष्णूंना विजयासाठी सिद्धी दिली. आपल्याला इच्छित सिद्धी मिळताच श्री विष्णूंनी त्या टेकडीवर भले मोठे मंदिर बांधले. त्यात गणेश मूर्तीची स्थापना केली आणि गणेशाची यथासांग पूजा केली. तेच ते सिद्धिटेकचे सिद्धिविनायक मंदिर. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक म्हणजे सिद्धटेक. धन्यवाद. गोष्टींच्या दुनियेत. चला गोष्टींच्या दुनियेत.